नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता मालिनीला कळलेलं असतं की जेव्हा नंदिनी काव्य पार्थ हे डिव्होर्स घेत आहे, त्यामुळे ती काकांच्या मदतीने जे आहे ते या चौघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ती तिच्या भावाच्या मुलीला जे आहे ते श्रावणीला तिच्या घरी बोलावून घेते आणि तिला सर्व समजावून सांगते की तिला काय करायचं आहे ते. आता पार्थ घरी येतो आणि श्रावणी ही पार्थला मिठी मारते. हे बघून काव्याला खूप राग येतो. जेव्हा काव्य ही मालिनीला विचारते, आई ही कोण आहे, तेव्हा मालिनी म्हणते, अगं ही माझ्या भावाची मुलगी श्रावणी आहे आणि पार्थची खूप जवळची मैत्रीण देखील आहे. ही पार्थच्या आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टी सर्वांना सांगत असते. त्यावेळी काव्य तिथे असते. हे ऐकून काव्याला खूपच जेलस फील होत असतं. आता मालिनी ही पार्थ आणि काव्याला एकत्र आणण्यासाठी खूप मेहनत करत असते आणि शेवटी एक दिवस येते की आता पार्थचा वाढदिवस असतो आणि श्रावणी ही पार्थला विश करण्यासाठी येत असते. काव्य मध्येच येते आणि पार्थला विश करू लागते. काव्य पार्थला विश करते आणि म्हणते, हॅपी बर्थडे पार्थ. तेव्हा पार्थ मनोमन खूपच आनंदित होतो. त्यालाही कळतं की काव्य त्याच्यासाठी जेलस फील होत आहे. आता पार्थला कळलेलं असतं की काव्य त्याच्या प्रेमात पडलेली आहे. त्यामुळे तो सुद्धा आता मालिनी आणि काकाच्या प्लॅन मध्ये सामील होतो आणि पार्थ आणि श्रावणीला एकत्र बघून काव्य खूप जे आहे ते जळत असते. आता तिला सहन होत असतं की पार्थ तिच्या जवळ गेलेला. आता मालिनी आणि काका नवीन प्लॅन बनवतात. मालिनी ही पार्थच्या बेडरूम मध्ये श्रावणीला पाठवते. पार्थने श्रावणी दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा मालिनी ही काव्याला त्याच्या बेडरूम मध्ये पाठवते. विचार पार्थला काही हवं आहे का. तेव्हा काव्य येते तर इकडे आपण पाहतो श्रावणी ही उठत असते. तेव्हा तिचा पाय घसरतो आणि ती पार्थच्या अंगावर पडते. तेव्हा नेमकं काव्य तिथे आलेली असते. श्रावणीला पार्थच्या अंगावर पडलेलं पाहून काव्याला खूप राग येतो, खूप वाईट वाटतं आणि ती रागातच उठते आणि तिच्या कानाखाली मारते. तेव्हा श्रावणी म्हणते की तुला एवढा राग का आलाय, मी पार्थच्या अंगावर पडलं तर. असंही तुमच्या दोघांचा घटस्फोट होणार आहे ना, मग तुमच्या दोघांचा घटस्फोट झाला तर मी आणि पार्थ लग्न करू. तसंही तुझं त्याच्यावर प्रेम नाही, पण माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा काव्य ही रागाने जे आहे तिला सांगते की तुला कोण म्हणलं की माझं पार्थवर प्रेम नाहीये, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि त्यावेळी पार्थला खूप आनंद होतो. तेव्हा आता श्रावणी ही तिला सांगते की आम्ही तर नाटक करत होतो. तर मित्रांनो, आता तुझ्या पार्थ बद्दलचे जे प्रेम ऐकण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागतं आणि ते तिथून निघून जाते. आता पार्थ आणि काव्य दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि पार्थ काव्याला मिठी मारतो. तर मित्रांनो, असं काहीच प्रेम जे आहे ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर ते पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.